ही जी पद्धत आहे वांग भाजण्याची, तर एखाद वेळेला ती आपल्यासाठी नवीन असू शकेल, खराब होऊ नये, चांगल्यापैकी भाजलं जावं याकरता आपण वांगी घेतलेली आहेत, त्याला तेल लावून घेतलेलं आहे, ती भाजायला ठेवलेली आहे. त्यामुळे गॅसचा जो बर्नर आहे तर तो चांगल्यापैकी राहतो. इथे गॅसवर डायरेक्ट आपण जेव्हा वांगी भाजतो त्यावेळेला त्याचा जो रस आहे तो याच्यावर येऊन पडतो. म्हणून या कढईमध्ये वांगी भाजून अत्यंत सोप्या पद्धतीने पण गॅस चांगला कसा ठेवता येईल हे आपल्याला आता बघायचं आहे. गॅसवर ठेवायची जी जाळी असते ती ठेवून जरी आपण वांगी भाजली तरी रस खाली जातच असतो आणि गॅस बर्नर स्वच्छ ठेवणं अवघड जातं. या पद्धतीने आपल्याला वांगी भाजून घ्यायची आहेत. त्याला आपण तेल लावलेलं आहे. ही आपली वांगी आता भाजून झालेली आहेत. आपण ती आता ताटलीमध्ये काढून घेऊया. हाताने जे आपण सोलतो वांग ते न सोलता याला सुरीने आपण असा छेद देऊया, म्हणजे आपले हात पण भाजत नाहीत. आपण बघू शकतोय की गरम वांग आहे, वाफा निघताय त्याच्या. आपल्याला सगळ्यांना माहितीये की गरम वांग काही सोलता येत नाही. असा चमचा घ्यायचा आणि व्यवस्थित असं पूर्णपणे याला बाजूला करून घ्यायचं. असंच्या असं देठ बाजूला राहतं आणि आपल्याला फक्त असं गर घेता येत, हात न भाजता आणि कुठेही साल न येता गरम असून सुद्धा आपण छान असं वांग हे सोललेलं आहे. तुम्हाला ही जर पद्धत आवडली असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माहिती असेल तर हरकत नाही, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्याकरता ही पद्धत जरूर आवडेल. धन्यवाद.